आता हॉस्पिटलला न्यायची तशी गरज नाहीये. हा, पण त्यांनी अजून असा जर ताण घेतला तर मात्र आपल्याला त्यांना हॉस्पिटलाइज करावंच लागेल. ठीक आहे, मी निघतो. या डॉक्टर. थँक्यू. प्लीज. बाबांसाठी दूध घेऊन येताना बिस्किट पण ठेव. बरं वाटतंय? नका हो दगदग करू याची. आम्ही आहोत ना सगळे. मी आहे ना, मग कशाला काळजी करताय? मंदाकिनी, पण लेकीचं लग्न होऊन ती तिच्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर तिच्या घरी सुखानं नांदताना बघून बापाला बरं वाटतं ग. सगळ्यांना बरं वाटेल. आपण पण सगळेजण त्यासाठीच दगदग करतोय ना. एक मुलगा मी आताही पाहिलाय. मुलगा बँकेत नोकरी करतोय. स्वतःचा फ्लॅट आहे त्याचा 2 BHKचा. खूप समंजस माणसं आहेत ती. खरंच सांगते, मला माहिती मिळाली आहे ना त्यांची. आई, बाबा आणि मुलगा, बस 3 जणच राहतात. बहीण आहे त्यांची, तिचं लग्न झालेलं आहे. आपण त्यांना बोलूया ना. चांगली माणसं आहेत. होऊन जाईल. चांगला मुलगा असेल तर लग्न पण ठरेल, है ना? सानंदी बाळा, एकच रिक्वेस्ट आहे. तुझं ऑफिसचं शेड्यूल उद्याचं जरा ॲडजस्ट कर ना. म्हणजे मुलगा सकाळी लवकरच येईल आणि मग आपण हा कार्यक्रम ठरवून टाकूया. फक्त एकच त्यांची पण रिक्वेस्ट आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांसमोर पण आपण वयाचा वगैरे विषय नको काढूया. आवडत नाही ना त्यांना. मी काम करते, मी त्यांना आता फोन करते आणि मग सकाळचंच ठरवून टाकते. काय परमेश्वरा, हे लग्न तरी जमाव रे बाबा. नंदू, आपल्या गुरुजींनी सांगितलंच आहे, तुझ्या लग्नाचा योग आहे. कसं आहे ना बाळा, एकदा तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना की मी डोळे मिटायला मोकळा. असं नका ना बोलू. आहो, इतकं महत्वाचं आहे माझं लग्न. खरंच खूप आनंदी महत्वाचं आहे. म्हणूनच तर आम्ही सगळे धडपड करतोय ना तुझ्या लग्नासाठी. घरातल्या प्रत्येक माणसाला तुझ्या लग्नाची काळजी आहे ना. बघते असं लग्न ठरलं तर बरंच होईल ना. तुमची पण काळजी मिटेल. मी बघते सगळं.